झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. मी कधी आमदार माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापरलंच नव्हतं आणि त्यामुळे जी आमदार केसेस ती आपल्यासाठीच वापरली आणि आपल्याकडे सुद्धा ती वापरेल. एवढंच आमदार शिरसाट, धुळे, राजन नाईक, गौतम मालककर, नागेंद्र पवार, अतुल शोभे, संतोष शिरसाट, कपिल सुभाटे, त्या महिला तालुका अध्यक्ष राहुल मॅडम आणि योगेश धुळे आणि या बैठकीसाठी आलेले आपण सर्व कुडाळ तालुक्यातील शिवसैनिक. खरं तर मगाशी अमरसेठ म्हणाले की चिंतन शिबिरची बैठक आहे. खरं तर आपल्याला सगळ्यांना पराभव कशामुळे झाला हे आपल्याला निवडणुकीच्या निकालात दिसून समजलं. त्यामुळे चिंतनची बैठक नाही तर ती आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची बैठक आहे. पुन्हा एकदा आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे. खरं तर कालच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने आपण विरोधकांच्या आरोपांना, विरोधकांच्या दंडशाहीला आपण भेटला आणि त्यामुळे जरी आपल्याला थोडक्यात पराभव झाला असला तरी पराभव हा आपण लढाई करून केला आपला झालेला आहे एवढं मात्र निश्चित आहे. खरं तर जीवनामध्ये वाटचाल करताना प्रत्येक वेळी संघर्ष हा असतोच आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये माझा संघर्ष किंवा आपल्या शिवसेनेचा संघर्ष आपल्याला सर्वांना नाव आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करायची आहे. खरं तर निवडणुकीच्या पहिल्या दिवशी अनेक लोक या ठिकाणी भेटला परंतु 2 दिवस मात्र मी पण आता आपण पुढे काय करायचं या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये राहायचं की हा प्रश्न होता. परंतु असे अनेक लोक होते की जे लोकांना नेतृत्व करण्याची संधी माझ्या जीवनात करू शकत नाही आणि त्या लोकांचं नेतृत्व मीच केलं पाहिजे. आज अनेक टेम्पोवाले असतील, रिक्षावाले असतील, एखादा मोलमजुरी करणार असेल, एखादा लाकूड असेल, हे सगळे आपले कार्यकर्ते खालचे आहेत. हे सगळे आपले कार्यकर्ते आहेत आणि त्याचं नेतृत्व करायचं पडेल आणि त्यामुळे पुन्हा एक आपलं या प्रभावामध्ये पडलं पाहिजे. आज खरं तर मगाशी काही लोकांनी सांगितलं की आमदार म्हणून करतील. खरं तर त्या दिवशी माझा पराभव झाला, तो पराभव मी स्वीकारला. ईव्हीएमला सगळ्याच भारतातल्या आमदारांनी पैसे भरले परंतु मी ₹1 भरला नाही की मी कुठे अपील केलं नाही कारण तो पराभव आपला झाला तो पराभव आपण स्वीकारला पाहिजे आणि त्यामुळे आपण कागद सांगता कामा नये. जो जितका वैश्विकंदर या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे आता झालेल्या पराभवाबद्दल आपण बोलायचं नाही, कोणाला दोष द्यायचा नाही, तर आपल्याला पुढे काम करायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी लोकांचा आमदार असेल तर मला आमदार म्हणा असं माझं कधी म्हणणं नव्हतं आणि म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या पहिल्याच दिवशी माझ्या गणपती ऑफिसच्या बोर्डावर आमदारचं फोटो काढला, माझ्या गाडीवरचा काढला आणि त्यामुळे तुम्हाला एक कल्पनिक सगळ्यांना विनंती आहे की मला आता कोणी वैभव नाईक म्हणून हात करा, नाईक साहेब म्हणून हात करा, साहेब म्हणून हात करा, परंतु आता आणखी आमदार नाही त्यामुळे मला आमदार म्हणून हात करू नका. पुन्हा आपण एका ताकदीने निवडून येऊ तेव्हा मात्र आपण संघर्षामध्ये असतात, चढउतार येत असतात आणि आपण काय आपल्या नावावर टिळा लावून आणलं नाही की हे पद मलाच आयुष्यभर मिळालं पाहिजे असं पण नसतं. आज अनेक लोक सांगतील की सगळीकडे ट्रेड सुरू झालाय आणि माझं म्हणणं मी आपल्याच्या पत्राद्वारे आपल्या सगळ्यांकडे पोहोचवलं आहे. माझं काय म्हणणं आहे ते गेले 2 दिवस आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याबद्दल अनेक लोक सांगतील की आम्ही साहेब तुमच्या शेवटपर्यंत आहोत. काही लोक शेवटपर्यंत थांबतील, काही लोक गळतील, हे तुला आम्हाला माहिती आहे. काही लोकांची काल सुटली परंतु जे असतील त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपण शेवटचा माणूस जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत आपण काम करायचं असा निश्चय या ठिकाणी केला आहे आणि तो खरं तर उद्योजकच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला माहिती की आम्हाला अनेक आमिष होती. माझ्या बसलेल्या व्यासपीठावर अनेक लोकांना आमिष होती. काही लोक तिकडे गेले परंतु आम्ही सगळेजण तुम्ही आपण सगळेजण एका विचाराने एकत्र आहे. पदे येतील, सत्ता येतील, पद जातील हे सगळंच होत असतं परंतु विचार आपला आणि त्या विचाराला आपण काय देतो. खरं तर आज पराभवाने सिंधुदुर्गच्या भारताची जनता सुद्धा हळहळली असं आपण म्हणू शकतो कारण अनेक लोकांचे फोन येत आहेत. अनेक सामान्य लोकांना आपल्या कुटुंबातला कोणी एक सदस्य आज निवडून घाललाय असं वाटतंय आणि हाच खरंच माझा विषय आहे. कारण गेल्या 10 वर्षात जे काम केले ते सामान्य माणसासाठी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आज आपल्याला माहिती असेल की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा
जे विजय झाले त्यांचं उमेदवारांचं अभिनंदन मी त्या दिवशीच केलंय की जे विजय झाले त्यांचं अभिनंदन, त्यांनी चांगलं काम करावं. परंतु त्यांनी पण लक्षात ठेवावं की काही लोकशाहीमध्ये आहे, लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्या विरोधात काम केलं पण कोणाला त्रास देईल तर त्यांच्यावर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरण्यास सोयी पडणार नाही. असाल की या मतदारसंघातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की या मतदारसंघातील 72,000 लोक माझ्या पाठीशी आहेत आणि या 72,000 बरोबर आज तुमच्यासारखे हजारो लोक आज पराभव जाऊन सुद्धा माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे ती ताकद माझी रस्त्यावरची ताकद ही आहे. आणि जर कोणी कोणाला उगाच त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही ताकद आपण रस्त्यावर उतरून त्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्त असणारे एखादा जे निवडून आले ते चांगलं काम करावं. बहिणींना अजून 1500 ते 2100 रुपये द्यावे, 2100 बंद झाले तर मात्र आपल्याला रस्त्यावर उतरावं. अनेक योजना आहेत त्या योजना अस्तित्वात येणारच नाही परंतु त्यांचा भारपूर या ठिकाणी होता. आणि खरं तर मी पहिलेच सांगितलं होतं की आम्ही निवडणूक लढवली की विचारावर निवडणूक लढवली होती. काही लोकांनी या निवडणुकीमध्ये वेगवेगळे विषय घेतले, पक्षाचे विषय घेतले, कधी नसलेल्या हिंदुत्वाचे विषय सुद्धा या लढावर आणले. खरं तर त्यांना माहिती नाही की बाबरी मशीदच्या वेळी शिवसेनेची भूमिका घेतली ती महाराष्ट्रावर लोकांना माहिती होती आणि म्हणूनच हिंदूंना त्यावेळी ताट म्हणाले जातात. परंतु आता 15 वर्ष सत्ता आहे आणि पुन्हा हिंदू खत्रे भूमिका मांडला, लोकांना त्यामध्ये फसवलं. परंतु ह्या भूमिका तुमच्या जास्त वेळ टिकणार नाही. परंतु आम्ही आपल्याला एक सुरुवात करताना सुद्धा संजय पत्रांना विनंती करेल, शेअरची विनंती करेल की तुम्ही पदाधिकारी जे काम करत आहेत ज्यांना वेळ देत आहेत अशा पदाधिकाऱ्यांच्याकडे नवीन पदाधिकारी आहे. आज आपल्याकडे एक चांगली अत्यंत चांगली गोष्ट आहे की आपले सगळे कार्यकर्ते कोणी ठेकेदारीवर नाही आहे, कोणी शासनाच्या हप्तेखोरीवर नाही आहेत, कोणी कार्यकर्त्यावर नाही आहेत. आपले सगळे कार्यकर्ते आहेत ते आपला श्रम करून पीठ भाकर खाणारे आपले कार्यकर्ते आहेत आणि हीच खरं तर ताकद तुमची आणि आमची या ठिकाणी. मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे. आज आपली राज्यामध्ये आपण बघित असाल की परिस्थिती कशी बदलत चालली. राज्यामध्ये न झालेलं महाराष्ट्रामध्ये एवढ्या सीट कधीच महाराष्ट्रामध्ये झाल्या नव्हत्या तेवढ्या सीट विरोधी पक्षाच्या घ्यावी झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपली पण जबाबदारी आहे की सत्ताधारी ज्या ज्या वेळी चुकत असतील त्या त्यावेळी आपण त्यांच्याकडे बोट दाखवलं पाहिजे, लोकांना न्याय मिळू लागला. आज विकास कामासंदर्भात आपण 10 वर्ष प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. आता विकास कामाचं त्यांच्याकडे आहे, केंद्रापासून राज्यापासून गल्लीपर्यंत त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यामुळे ती जबाबदारी आपली नसते. परंतु सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये कुटुंब आपलं आहे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. एखाद्याला रुग्णाला मदत देण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. कुठे आरोग्याला जी मदत लागेल ती आपण करण्याचं काम करायचं, कुठेतरी श्रमदानाने काम करण्याचं गरज आहे. कुठे आपण एखाद्या ठिकाणी अन्याय असेल तर तिथे आपण सगळे जाऊन त्या माणसाला धीर देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि त्यामुळे सगळं होत असताना निश्चितपणे तुमची सर्वांची साथ येणाऱ्या काळामध्ये मला या ठिकाणी लागेल आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मी वागतो त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा माझ्याशी वागणार, आपल्या पक्षाशी वागणार आपण या ठिकाणी आपल्याला द्या. आज आमदारकी नसल्यामुळे खरं तर अनेक लोकांना वाटतं की आमदारकी नसल्यामुळे काय म्हणजे जीवनात खरं तर मी आमदार गेले 10 वर्ष कधी मिळवण्यासाठी घेतच नव्हतं. मी कधी आमदार माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी कधी वापरलंच नव्हतं आणि त्यामुळे जी आमदार असेल ते आपल्यासाठीच वापरली आणि या सुद्धा मी वापरेल. एवढंच जय महाराष्ट्र. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.